इंग्रजी वाचनासाठी 5 टिप्स जाणून घेण्यापूर्वी जर तुम्हाला इंग्लिश रीडिंगची बॅच ऑनलाईन बॅच आपली जॉईन करायची असेल तर मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक नंबर देणार आहे. त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता आणि पुढील होणाऱ्या ज्या रीडिंगच्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव बुक करू शकता. सो बघा, आज मी तुम्हाला 5 टिप्स शिकवणार आहे, ज्या 5 टिप्स तुमचं रीडिंग जे आहे ते अजून डेव्हलप करतील. पहिली टिप क्रमांक 1, कधीही शेवटच्या LE ला ले वाचू नका. कारण बरीच मुलं काय करतात, ड्री, झ आणि ले असं वाचतात. ड्रिझले. शेवटच्या LE ला नेहमी ल वाचा. जसं की ड्रिझल, ड्रिझल. मग मला सांगा हा शब्द तुम्ही कसा वाचाल? व्हेरी गुड. ड्रिबल, ड्रिबले वाचू नका. काही जण तर ब आणि ल ला ब्ले असे एकत्र करतात, ड्रिबले किंवा ड्रिबले असं वाचतात. सो ल ई हा स्वतंत्रपणे ल वाचा एलीला. जसं आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? सिंगल, सिंगले नाही. हा शब्द तुम्ही काय वाचाल? बरोबर, टिकल, टिकले नाही. आणि हा शब्द फंबल, फंबले नाही. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो शेवटचा एली आहे याला तुम्हाला नेहमी ल वाचायचं आहे. सो पहिली टिप जी आहे ती तुम्हाला कामाला आलेली आहे. दुसरी टिप क्रमांक 2, शेवटच्या ईडीला एड वाचू नका. अपवाद जर ईडी ट ठ ड ढ ला लागला असेल. आता हे कसं काय बघा, इकडे बरीच मुलं काय करतात, पाठीमागचा ईडी दिसला की बरीच मुलं वाचताना वॉश आणि नंतर वाचतात वॉशेड. सो ईडी जेव्हा लागतं त्यावेळी तुम्ही सिम्पली त्याला ड म्हणा. म्हणजे तुम्हाला फक्त हा वॉश आणि त्याला ड लागलाय. वॉश्ड, वॉश्ड. तो सुद्धा ड जो आहे तो स्पष्ट उच्चारू नका की वॉशड. बरीच मुलं वॉशड असं वाचतात. वॉश्ड. येस, टॉक्ड, टॉक्ड. वॉच्ड, वॉच्ड. आता मी तुम्हाला हे नाही शिकवत की ह्याला वॉच्ड कसं वापरलं, हा टी सायलेंट कसा झालाय, याच्यावर स्वतंत्र व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघू शकता. आजचा आपला टिप्स समजून घेण्याचा विषय की तुम्हाला वाचन थोडंफार जमतं पण ह्या गोष्टी तुमच्या बऱ्याच जणांच्या चुकतात. पण जर तुम्हाला ईडी, टी किंवा ड अशा कठोर वर्णांना लागलेला असेल, जसं की वॉन्टेड असं वाचू नका. इथे तुम्हाला मात्र वाचायचं आहे वॉन्टेड, वॉन्टेड. लक्षात आलं? हा शब्द काय? ब्रँड. सो इथे तुम्ही वाचू शकता ब्रँडेड, ब्रँडेड नाही. सो ट ठ ड ढ या शेवटी जर येत असेल ईडी तर तुम्ही एड वाचायचं आहे. वॉन्टेड, ब्रँडेड, डिमांडेड. ठीक आहे. सो टिप दुसरी तुमच्या लक्षात आलेली आहे. टिप क्रमांक 3, ER, IR, UR ला अर वाचा, ज्याला आपण आर कंट्रोल म्हणतो. कारण बरीच मुलं काय करतात, जसा हा पहिला शब्द बरीच मुलं वाचताना ह्याला तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी वाचला असेल फिरम, फिरम. पण जनरली लक्षात ठेवा, जेव्हा ईच्या जोडीला आर, आयच्या जोडीला आर, यूच्या जोडीला आय येतो तेव्हा ह्या एका गटाला तुम्हाला अर वाचायचे. म्हणजे फला फर, फर. आणि हा म, अर्थात हा लिहिताना मी असा लिहिलाय तरी तो फर्म शब्द असा आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी आपण इथे फार. सो फार. आता इथे बघा बरीच मुलं टला यू, सो ट्यू. आता इथे ऑलरेडी यू ला आपण अच वाचतो. बट टर, न. शेवटी यार लागलाय. टीचर हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. आता इथे बघा, सो ब ला यू आर लागला बर, न ला यार लागला नर. सो आर कंट्रोल, आर कंट्रोल. सो आता इथे बघा ब ला आय आर लागलाय. सो बर्थ, बर्थ.
लक्षात आलं. सो आर कंट्रोल. आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येक स्पेलिंगमध्ये ER आला, IR आला, UR आला की तुम्ही प्रत्येक वेळी त्याला अर म्हटलं पाहिजे. एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे हा जो आर आहे तो ह्या आयला जोडलेला पाहिजे. जर ह्या आरच्या पुढे पुन्हा एखादा कुठला तरी स्वर असता, इमॅजिन करा की आरच्या पुढे ए स्वर असता, ई असता, तर ह्याचा अर्थ तो आर जो आहे तो त्या ए साठी आहे, तो हार आय साठी नाहीये. सो सिम्पली जर ह्या आरच्या पुढे काही नाही आहे तर मग तुम्ही त्याला आर कंट्रोल सारखा विचार करू शकता. लक्षात आलं. कारण बरीच मुलं काय करतात, प्रत्येक वेळी मग ER दिसला, UR दिसला की प्रत्येक वेळी अर बोलायला जातात. काही वेळा तो आरच्या पुढे काय येते तेही बघा. दुसरी गोष्ट, AR ला शक्यतो आर वाचा. ह्या सगळ्यांना तुम्ही अर वाचता, पण जो AR आहे त्याला मात्र तुम्ही आर वाचा. जसं की आता इथे बघा, कार, फार, आर, मे, चर. सो जनरली तुम्हाला असं काही दिसेल ज्याच्यामध्ये AR आहे आणि हा AR ला तुम्हाला एकत्र वाचायचं आहे, त्यावेळी तुम्ही त्याला आर वाचा. जसं की हा ट्यार वाचू नका, टार. सो ही आर कंट्रोलची सगळी गोष्ट आहे. टिप क्रमांक 3. टिप क्रमांक 4 काय आहे, तर सीच्या पुढे जर EIY आला, सीच्या पुढे जेव्हा कधी EIY लागलेला दिसेल त्या सीला कधीही स वाचा. कारण का, सीचा बऱ्याच जणांना वाटतं आवाज क आहे आणि बरीच मुलं क आवाज काढायला जातात, पण सीच्या पुढे जर तुम्हाला ई दिसतोय तर त्या सीचा नेहमी आवाज स काढा. जसं आता इथे तुम्ही रे क नाही वाचणार, रे स. आता इथे तुम्ही की नाही वाचणार, तर इथे तुम्ही वाचणार स, सला IC, ने मा, सिनेमा. आता इथे बघा सच्या पुढे EI आलाय, सो EI ला आपण वेलांटी सारखा वाचतो. सो सी ला ING, लिंग, सिलिंग. लक्षात येत. त्यानंतर सीच्या पुढे वाय आलाय, सो क ला वाय लागला असा विचार करू नका, स ला लागलाय, ली ग सी, ली ग सी. त्याच्यानंतर सीच्या पुढे वाय आलाय, सो क नाही, स, सायकल. सो सीच्या पुढे जेव्हा कधी तुम्हाला EIY दिसेल तुम्ही त्या सीचा आवाज स काढा. टिप क्रमांक 5, डब्ल्यूच्या पुढे जेव्हा कधी ए येईल तुम्हाला, तसं आता बघा इथे डब्ल्यू ला ए लागलाय, सो जेव्हा कधी डब्ल्यूच्या पुढे ए येईल तुम्हाला जनरली त्या WA चा आवाज नेहमी ऑ काढायचा आहे, म्हणजे ए चा ऑ. सो व ला ए लागला, व्या म्हणू नका, वा म्हणा, वा, वॉर्ड. सो सिम्पली तुम्हाला व आवाज पाठांतर करायचं आहे जेव्हा तुम्हाला डब्ल्यूच्या पुढे ये येईल. जेव्हा कधी डब्ल्यूच्या पुढे ये दिसेल, व टर, व च, इथे टी सायलेंट आहे, व न, व न. आता इथे हा वार न वाचायची गरज नाहीये, कारण डब्ल्यूच्या पुढे जेव्हा ए येईल त्यावेळी तुम्हाला जनरली व आवाजच लक्षात ठेवायचा आहे. व ट ल, व ट ल, वॉटल. सो वॅटल वाचायचा नाही. लक्षात आलंय सगळ्यांच्या. सो आय होप हे 5 टिप्स तुम्हाला रीडिंग करता वेळी जर तुम्ही लक्षात ठेवलं तर रीडिंग तुमचं अजून इम्प्रूव्ह होईल. आणि जर तुम्हाला टिप क्रमांक 7, 8, 9, 6, 7, 8, 9, 10 हे हवे असतील तर कमेंट बॉक्समधून जरूर सांगा की सर याचा भाग दुसरा घेऊन या. आणि ते करत असताना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा. धन्यवाद.